प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटार आलू कटलेट्स। हे कटलेट्स तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। आता मस्त मटारचा सीजन चालू आहे, तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर चला बघूया। आपल्याला पोहे अशा प्रकारे भिजवून घ्यायचे आहेत। 2 चमचे पोहे घेतले आहेत, 2 चमचे गरम मसाला घ्यायचा आहे, 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे, बारीक कापलेली कोथिंबीर घ्यायची आहे, 1 चमचा मिरी पावडर घ्यायची आहे आणि बारीक कापलेली मिरची घ्यायची आहे। बटाटे आणि मटार आपल्याला छान उकडून घ्यायचे आहेत। मी 2 शिट्ट्या देऊन हे छान उकडून घेतले आहे। आता आपल्याला हे छान मॅश करून घ्यायचे आहेत। मस्त आपण मॅश करून घेणार आहोत। हे गरम असतानाच आपण मॅश करून घेणार आहोत। मस्त आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त हे मॅश करून झालं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे, मिरी पावडर टाकायची आहे, बारीक कापलेली मिरची टाकायची आहे, भिजवलेले पोहे टाकायचे आहेत, बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे। पोहे आपण बाइंडिंगसाठी टाकतो आहे। आता पुन्हा छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पोहे टाकल्यामुळे कटलेट्सला छान बाइंडिंग येते। मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला छान गोल अशी टिक्की बनवून घ्यायची आहे। आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि कॉर्नफ्लोअरचं पाणी घ्यायचं आहे। पहिले आपल्याला ती टिक्की रव्यामध्ये छान घोळवून घ्यायची आहे। पुन्हा आपल्याला कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून घ्यायची आहे आणि पुन्हा रव्यामध्ये टाकायची आहे। छान घोळवून घेणार आहोत आपण आणि मग गरम तेलामध्ये ती टिक्की सोडायची आहे। लालसर रंग येईपर्यंत ही टिक्की आपण छान हे कटलेट्स आपण छान तळून घेणार आहोत। एक बाजू शिजल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कटलेट्सला छान रंग आला आहे। आपण काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे सर्व कटलेट्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। एक बाजू शिजल्यानंतर आपल्याला मस्त पलटून घ्यायची आहे। जास्त वेळेला आपल्याला अलटी-पलटी करायची नाही, नाहीतर तुटण्याची शक्यता असते। लालसर रंग येईपर्यंत मस्त आपण तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता जबरदस्त कटलेट्स झाले आहेत। हे कटलेट्स तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खा, खूप भारी लागतात। आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।